नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावरती मध्यरात्रीपासूनच लांबच लांब रांगा, दिवसा अनेक पेट्रोल पंप बंद, नागरिकांमध्ये अफवांचे पेव। तर IVF केंद्रांच्या नियमन आणि देखरेखीसाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करण्याची उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची सूचना। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावरती मध्यरात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या। इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल डिझेल संपणार किंवा त्यांचे दर गगनाला भिडणार या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी केली होती। मात्र पेट्रोल असोसिएशनने अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। प्रशासनाकडून देखील अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत असतानाही नागरिकांमध्ये घबराट दिसून येत आहे। इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांचे पडसाद इंधन पुरवठ्यावरती पडतील अशी चर्चा सोशल मीडियावरती रंगली। याच चर्चेचं रूपांतर अफवेत झालं आणि परभणीतील दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपावरती एकच गर्दी केली होती। रात्री उशिरापर्यंत पंपावरती लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे शहरात काही काळ तणावाचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल डिझेल संपणार किंवा त्याचे दर गगनाला भिडणार या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी केली होती। मात्र पेट्रोलियम असोसिएशनने अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। प्रशासनाकडून देखील अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत असतानाही नागरिकांमध्ये घबराट दिसून येत आहे। पेट्रोल पंपावरती गर्दी पाहता प्रशासन आणि पेट्रोलियम असोसिएशन दोन्ही यंत्रणा परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवण्यात नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता शांततेने पेट्रोल भरावं असं आवाहन करण्यात येत आहे। अभी देखिए कल होली का दिन था तो डिपो बंद थे और आज डिपो चालू है। अब आपके सामने मेरी गाड़ी आके खड़ी है, तो अभी शाम तक की 5 से 8 बजे तक की सारे पेट्रोल पंप पे जो अगर पंप पे नहीं भी है तो सारे पेट्रोल पंप पे पेट्रोल डीजल आ जाएगा। मैं आपके माध्यम से बोलना चाहता हूँ कि पब्लिक को कि भाई प्लीज़ आप लोग पैनिक मत होइए, और आप पेट्रोल डीजल खरीदने भी जा रहे हैं तो लाइन में आइए, डिसिप्लिन से लीजिए, ताकि सभी को जल्दी जल्दी होता क्या है कि आप अगर जहाँ पेट्रोल डीजल जहाँ से हम देते हैं नोज़ल से, वहाँ अगर 4 गाड़ी लग गई तो जो हमारा काम जो है 10 गाड़ी निकालने का, तो वो एक ही गाड़ी निकाल पाती। तो मैं पब्लिक से यही करूँगा कि किसी चीज़ की शॉर्टेज नहीं है, आप लोग प्लीज़ पैनिक मत होइए, आपको माल मिलेगा और आप खुद देखेंगे कि रात में आपको पूरे पेट्रोल पंप खाली दिखेंगे आपको। तो मेरे एक ही रिक्वेस्ट है संभाजी नगर के लोगों से कि आप प्लीज़ पैनिक मत होइए और हमारे को भी आप सपोर्ट करिए और लाइन में आइए, जो भी है हम आपको पेट्रोल डीजल पूरा नहीं। रेट वेट का ऐसा नहीं है। देखिए अभी क्या है, इंटरनेशनल मार्केट में जो रहेगा उसका रेट का तय तो बाद में करेंगे गवर्नमेंट, पर अभी आपने देखे होंगे पेट्रोलियम मिनिस्टर ने कहा है कि हमारे पास हिंदुस्तान में 25 दिन का स्टॉक है, तो हम पेट्रोल पंप वाले के पास भी 3 दिन का स्टॉक हम लेके चलते हैं। पर ये अननेसेसरी का पैनिक हो गया, इसकी वजह से पंप ड्राई हुए, और क्योंकि कल छुट्टी थी तो कल माल नहीं आया, उसकी वजह से आपको पंप ड्राई दिख रहे थे। ऐसे कोई नहीं अफवाह है, ये सब आप उसके ऊपर भरोसा मत करिए। अब लगभग सभी पेट्रोल पंप पे पेट्रोल डीजल आना चालू हो गया। यस अब सभी आ गए, बहुत से पंप चालू भी हो गए। अभी मेरे को फ़ोन आया था, काफ़ी पंप्स पे आ गया माल, मेरे पास भी आ गया। एक उसको थोड़ा टाइम लगता, प्रोसीजर रहता, तो ये भी चालू हो जाएगा 1 घंटे से। माल कहाँ से आता, कितना टाइम लगता? माल है तो मनमाड़ पानीवाड़ी से आता, उसको आने को ही तो 4 से 5 घंटे लगते, तो वो डिस्टेंस की वजह से थोड़ा डिले होता है। एक बार और आह्वान करिए आप। मैं यही करूँगा कि ये लोगों से अपील करता हूँ कि प्लीज़ आप लोग पैनिक मत होइए। अभी आपको पेट्रोल डीजल आपको जितना चाहिए उतना मिलेगा, बस सिर्फ आप गर्दी मत करिए, लाइन में आइए, और आपको जितना पेट्रोल चाहिए, जितना डीजल चाहिए, वो सब चीज़ आपको उपलब्धि है।
इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून विधानसभेत अल्पकालीन चर्चेदरम्यान आमदार संजय केनेकर यांनी सरकारकडून नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. काही देशांमध्ये युद्ध चालू झालं आणि पाहता तिसऱ्या महायुद्धाचं सावट सुद्धा यातून निर्माण होण्याची शक्यता झाल्यामुळं निश्चितच आपले भारतीय परदेशी भारतीय आणि गेलेले भारतीय वसलेले परदेशी असलेले भारतीय आणि काही कारणास्तव गेलेले परदेशी गेलेले आपले भारतीय यांच्या सुरक्षिततेबद्दल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये हा मुद्दा आम्ही घेतोय. निश्चितच आज युद्धामुळे सर्व परदेशी भारतीयांच्या मनामध्ये एक भयभीतपणा आणि घबराट निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून बरेच जण परदेशी गेलेले, कोणी रोजंदारीसाठी गेलेले, कोणी नोकरीसाठी, कोणी पर्यटनासाठी गेलेले आहे, कोणी कॉन्फरन्ससाठी गेलेलं आहे. तरी निश्चितपणे जिल्हा स्तरावर जे आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आपण स्थापन केलेला आहे त्या व्यवस्थापन कक्षाची कार्यप्रणाली कार्यपद्धती काही नीटपणे आम्हा लोकप्रतिनिधींना समजलेली नसल्यामुळे निश्चितपणे आपण त्यामध्ये या सर्व जणांच्या सुरक्षिततेसाठी आणि परदेशी गेलेल्या सर्व भारतीयांच्या परत मायदेशी वापस येण्याच्या संदर्भात ज्या काही आपत्कालीन कक्षा माध्यमातून ज्या काही गोष्टी आम्हाला माहिती मिळाली पाहिजे ती माहिती केंद्र सरकार शासनाने राज्य शासनाने ठोस उपाययोजना आखण्याबाबत काय कारवाई करण्यात येणार आहे आणि निश्चितपणे ती माहिती सर्वांना उपलब्ध व्हावी या भूमिकेतून काय आपली कारवाई राहील ते निरंजन डावखरे. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की केंद्र आणि राज्य शासन सतत परिस्थितीवरती लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावले घेतली जात आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. सरकार प्रत्येक भारतीय नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असंही ते म्हणाले आहेत. हा जो काही हे युद्ध सुरू झालं ते युद्ध सुरू झाल्यानंतर एअर स्पेस बंद झाल्याबरोबर विशेषतः जे भारतीय पर्यटक किंवा वेगवेगळ्या व्यवसाय करता तिकडे गेलेले लोक आहेत, जे तिथले रेसिडेंट नाही आहेत, जे भारतात परत यायचं आहे, त्या लोकांचं मेसेजेस आपल्याला यायला लागले. आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला. त्यांनी एम्बसीला सगळीकडे ॲक्टिवेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला. पण आपल्याला याची कल्पना होती की नुसतं एम्बसीला संपर्क साधून हे होणार नाही, म्हणून आपल्या राज्याचे जे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत श्री गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली. आपण एक व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे. त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत. त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत. मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की एअर इंडियाची विमानं आता हळूहळू त्या ठिकाणी जात आहेत आणि लोकांना परत आणतायत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत, तर जिथनं आणता येत आहे तिथनं आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. विशेषतः कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की आपले जे ट्रान्झिटचे पॅसेंजर्स आहेत कुवेतमध्ये त्यांच्याजवळ विजा नसल्यामुळे त्यांना अडचणी होत्या. पण तिथेही आपल्या एम्बसीनी प्रयत्न करून त्यांना आता एका ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा एअरलाईननीच थांबवलं होतं, पण त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तो प्रयत्न देखील आपल्या वतीनं करण्यात आलेला आहे. इंदिरानगर परिसरात अवैध दारू विक्रीच्या आरोपावरून नागरिक जवाहरनगर पोलीस ठाण्यात दाखल होऊन त्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यावरती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी खुलासा करत कोणत्याही परिस्थितीत अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. इंदिरानगर में जो दोपहर को झगड़े हुए थे उसमें 2 गुने दाखिल किए गए हैं. जो भी आरोपी है उन पे हम कड़ी कार्रवाई कर रहे हैं. रात को कुछ लोगों ने आके यहाँ पे लगी हुई मोटरसाइकिल का नुकसान किया है, उसमें भी हमने अलग से एक गुना दाखिल किया है. जिन जिन लोगों ने ये सब मोटरसाइकिल तोड़ने का काम किया है उन सभी का नाम निष्पन्न करके हम हर एक पे कार्रवाई करेंगे और पुलिस इसमें स्ट्रिक्ट एक्शन लेगी.
यहाँ पे अभी पूरी शांतता है। सभी लोगों को ये आह्वान है कि किसी भी अफवाह पे विश्वास ना रखें, कोई भी गलत इन्फॉर्मेशन ना फैलाए। शहर में अमन है, ये ऐसे ही कायम बनाए रखे। पुलिस अपनी कार्रवाई कर रही है। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. हॅलो. नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय, चेक करा. अहो खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महाराष्ट्र विधान परिषदेत महिलांच्या गर्भाशयातील बीजांड म्हणजेच OVM-1 बेकायदेशीरपणे काढून विक्री केल्या जाणाऱ्या प्रकरणावरती गंभीर चर्चा झाली आहे. विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी लक्षवेधी क्रमांक 8 प्रश्नांतर्गत हा मुद्दा उपस्थित केला. बदलापूर येथील अशा घटनेचा संदर्भ देत त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. मुद्दा असा आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन आणि गायनेक आणि ऑब्स्टेटिक असोसिएशन अशा 2 त्यांच्या असोसिएशन्स आहेत. आणि जेव्हा PCPNDT सारख्या ॲक्टमध्ये त्यांचे डॉक्टर सापडतात त्याला ते स्वतः रेकमेंड करतात किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल त्यांची पदवी रद्द करतं. पण ती होईपर्यंत हे लोक दुसरीकडे वेगवेगळ्या नावांनी प्रॅक्टिस करत राहतात. तर सन्माननीय आरोग्यमंत्री सभागृहात आहेत, सन्माननीय गृहराज्यमंत्री इथे आहात आपण. तर या संदर्भामध्ये या इंडियन मेडिकल काउन्सिलला सांगून यांच्या पदव्या रद्द करण्यासाठी तुम्ही कारवाई केली असेल तर उत्तम. नसेल तर या सिद्ध होईपर्यंत ते म्हणतात की आम्ही रद्द करणार नाही. परंतु त्याचा दुरुपयोग हे लोक केसच्या वेळेला करतात. साक्षीदार फोडण्याच्या दृष्टिकोनातून अनेक PCPNDT ॲक्टच्या कारवायांमध्ये असंच घडलेलं आहे. तर माझी तर आपल्याला सूचना राहील की आत्ता जी लायसन्स देणारी कमिटी आहे त्यांच्याचकडे याचं देखरेख ठेवून कितपत ते तटस्थपणे काम करू शकतील याबद्दल मला थोडं मनामध्ये प्रश्नचिन्ह वाटतं आहे. तर PCPNDT ॲक्टच्या नुसार कमिटीचं काम चांगलं चाललेलं आहे असं अनेक वर्ष मी पाहते. बऱ्यापैकी त्यामुळे जागृती होते. तर सरोगसी नियमन कायदा 2021 आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन कायदा 21 याच्यावरून असं मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्टमध्ये दुरुस्त्या केल्यावर मोठा प्रश्न तयार झाला की सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना MTP ॲक्टच माहीत नव्हता अनेक जणांना. त्याचं ट्रेनिंग घ्यायची वेळ आली आणि म्हणून मग सरकारने निर्देश दिले की पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल सर्जन यांची कॉमन समिती असावी. तर तशा प्रकारची समिती जिल्हानिहाय
या IVF सेंटरचं नियमन आणि त्यांची देखरेख यासाठी आपण करण्यासाठी गृह विभागातर्फे प्रस्ताव द्याल का? छत्रपती संभाजीनगर शहरात होळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रंगलीला हा डे नाईट विशेष इव्हेंट ऐनवेळी रद्द करण्यात आला. पोलिसांची आवश्यक परवानगी न मिळाल्यामुळे कार्यक्रम प्रत्यक्षात होऊ शकला नसल्याची माहिती समोर आली असून रंग, संगीत आणि डीजेच्या जल्लोषात साजरा होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अनेक युवकांनी आधीच पैसे भरून पास खरेदी केले होते. मात्र कार्यक्रम रद्द झाल्याने पासधारक युवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मित्रांनो, आम्ही ह्या रंगलीला इव्हेंट मध्ये रजिस्टर केलं होतं, तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे सगळे जण आहेत. तर ह्यांनी डे आणि नाईटचं इव्हेंट केलं होतं, पण इथे त्यांचं काही आतापर्यंत दिसत नाहीये. सकाळपासून मुलांचे 4-5 चक्र झाले, पण तुम्ही बघू शकता की आता इथं काहीच आतापर्यंत नाही त्यांचं. तर हे बघा, हे आहे त्याचं पासेस. डे आणि नाईट होली होती, पण काय माहित काय झाले बघा. तुम्ही बोला. आमचं होळीचा दिवस पूर्ण खराब झालाय. आम्ही सकाळी पण आलो आणि संध्याकाळी पण आलो, इथं कोणी काहीच नाही. आणि आम्ही ते यज्ञेशची रील बघून आलो होतो इथं. हो, लवकरात रिफंड व्हायला पाहिजे. तो ऑर्गनायझर फोन बिन काही सुचत नाही, सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत. लवकरात लवकर रिफंड व्हायला पाहिजे. फोन आया था इवेंट मैनेजर का, तो उन्होंने बोला कि उन्होंने हमारे सामने बोला, हम 4-5 जन थे वहाँ पे, ये सब नहीं थे, बट हम उसका प्रूफ है. उन्होंने हमारे सामने बोला कि यहाँ से एक एक करके कट जाओ, मतलब वो कट जाओ, मतलब एक छोटी, उन्होंने भाषा में बोला कि यहाँ से भाग जाओ सीधा, और इनके पैसे कुछ मिलने वाले नहीं है. और उनका यही बोलना था कि इनको इनके पैसे वापस नहीं देना है. मतलब ये हमने जो वीडियोस देख के हम यहाँ पे आए थे, तो इसके पैसे कौन देने वाला है? पैसे मत दो, यहाँ पे इवेंट्स वापस रखो. चलेगा ना सबको? चलेगा. और ये कोई हम धमकी वगैरह नहीं दे रहे, ये हम बस हमारे हक के लिए लड़ रहे. चिकलठाणा भागातील हिमानगरमध्ये 3 मार्चला दुपारी पाऊणच्या सुमारास मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आग इतकी मोठी होती की दूरदूरून आगीचे लोळ दिसून येत होते. अग्निशमन दल येईपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. त्यानंतर दलाने येऊन 2 तासात आग पूर्णपणे विझवली. गोदामात मंडपाचे कापड, बांबू, लाकूड आणि प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणावरती ठेवले होते. त्यामुळे आग लागताच काही मिनिटात रौद्ररूप धारण करत उंच लोळ उठले. पूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात सापडलं. गोदाम रहिवाशी भागात असल्याने आग इतरत्र पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे घबराट पसरली. नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण आगीची तीव्रता पाहून त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. अग्निशमन दलाला कळताच त्यांनी तातडीने बंबासह घटनास्थळी येऊन 2 तासात पूर्णपणे आग विझवली. धुरामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झालं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगीत वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असून जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ठरल्याप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने आंदोलने केली आहे. तर यावेळी मुख्यमंत्र्यांचा निषेधही निदर्शनात करण्यात आलाय. यावेळी भाकपच्या राज्य काउन्सिल सदस्य व शहर सेक्रेटरी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी आंदोलनाच्या मागण्यांबाबत अधिक माहिती दिली आहे. हे स्मार्ट पद्धतीने तुम्हाला लुटण्यासाठी, आणि त्यामुळं सोलारवाल्यांना जी वीज घेतली जाते सोलारवाल्यांकडून ती कमी किमतीत घेतली जाते, आणि सोलारवाल्यांना जी वीज दिली जाते ती जास्त किमतीत दिली जाते. आणि त्यामुळं सोलारवाल्यांना ते पचू देणार नाहीत. आणि त्यामुळं हे खाजगीकरणाविरोधातलं आंदोलन आहे. हे स्मार्ट मीटर लावून त्यांना अदानी आणि अंबानीकडे संपूर्ण महावितरणची व्यवस्था हँडओव्हर करायची आहे, जेणेकरून आपल्या लोकांच्या नोकऱ्या जातील. त्याचबरोबर केव्हाही कितीही वीज दरवाढ करण्यासाठी ची मुभा त्यांना मिळेल. ते आपल्याला खोटं बोलतायत. ते सांगतायत की दिवसा 80 पैसे कमी होईल, परंतु 80 पैसे कशातून कमी होतील? तर 80 पैसे हे TOD रेट मधून कमी होतील. आता हे TOD रेट काय? तर सध्या आपण 14 रुपये पर युनिट देत आहोत. हे TOD रेट लागू झाले तर सकाळी वेगळा दर राहील, दिवसा वेगळा दर राहील आणि रात्री वेगळा दर राहील. आणि त्यामुळं हा दिवसाचा रेट जरी 80 पैसे कमी असला तरी सकाळचा आणि रात्रीचा रेट हा चौपट राहणार आहे. आणि त्या चौपट रेट मधून 80 पैसे कमी होतील. आता बघा मग 14 चोक काय होणार आहे? लावा गुणाकार. आणि त्यामुळं हे आपल्या सोयीचं नाही आहे. हे आपल्याला लुटण्यासाठीचं मोठं षडयंत्र आहे. अदानी या अंबानीनं पहिले करलो दुनिया मुठ्ठी में म्हणून रिलायन्सचा मोबाईल आणला होता. काय झालं मग त्याचं? आज रिलायन्स आपल्याला लुटू लागलेलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावरती मध्यरात्रीपासूनच लांबच लांब रांगा. दिवसा अनेक पेट्रोल पंप बंद. नागरिकांमध्ये अफवांचे पेव. तर IVF केंद्रांच्या नियमन आणि देखरेखीसाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करण्याची उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची सूचना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.